ठाकरे गटाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील 3 जागांवर जवळपास शिक्कामोर्तब। दापोली, गुहागर, राजापूर जागेवर ठाकरे गटाने उमेदवार जवळपास निश्चित केल्याची सूत्रांची माहिती। कोल्हापुरात भाजपला पुन्हा खिंडार। भाजप नेते शिवाजीराव पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता। शरद पवारांच्या पक्षाचा पाटलांशी संपर्क झाल्याची सूत्रांची माहिती। अजितदादांचे माढ्याचे आमदार बबन शिंदे तुतारी फुंकण्याची शक्यता। शरद पवारांची पुण्यात घेतली भेट। अजित पवारांकडून उमेदवाराची घोषणा। फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाण लढणार। थेट फोनवरूनच नाव केलं जाहीर। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उद्या होणार मेळावा। सर्व पदाधिकाऱ्यांसह आजी माजी नगरसेवक देखील मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का। झारखंडमधील एकमेव आमदार कमलेश सिंह भाजपत करणार प्रवेश। तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सुब्रमण्यम स्वामींसह काहींनी केलेल्या याचिका। कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी। सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरीबुच यांच्या राजीनाम्यासाठी मुंबई युथ काँग्रेसचं आंदोलन। बीकेसीतील सेबी कार्यालयाबाहेर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट। पक्षाच्या विरोधात काम केल्याप्रकरणी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांची काँग्रेस पक्षातून हकलपट्टी। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या आदेशानुसार कारवाई। वांद्रे पूर्वमध्ये भारत नगर परिसरातील झोपड्यांवर कारवाई। इसारे आणि विकासकांकडून दादागिरी केली जात असल्याचा आरोप करत आमदार झिशान सिद्दीकींचं उपोषण। भौगोलिक स्थिती माहित नाही त्यांचं का ऐकायचं। उदय सामंतांचा जयराम रमेशांवर पलटवार। परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, सामंतांचा दावा। माजी खासदार राजू शेट्टींना मिळालं पवईतील म्हाडाच्या इमारतीत घर। आमदार खासदार कोट्यातून एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं शेट्टी लॉटरीपूर्वीच विजय।